प्रादेशिक परिवहन कार्यालयात शालेय वाहन चालक व मालकांची कार्यशाळा घेण्यात आली। या कार्यशाळेला परिवहन विभागाचे अधिकारी, अग्निशामक दलाचे अधिकारी, एज्युकेशन ऑफिसर, मेडिकल ऑफिसर उपस्थित होते। शालेय वाहनात आग विझवण्याची यंत्रणा असावी, हे यंत्र कसं चालवावं याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं। ये जो दिख रहा है ABC, यानी 3 गिलास पे आप यूज कर सकते हो इसको। इसमें एक आता है 1 गिलास का है, ओनली फॉर। अगर MSCB के आग पे यूज किया वो देखना जरूरी है। नेक्स्ट दूसरा है ये CO2, वो पहले DC पे ड्राई केमिकल पाउडर बताया हूं आपको, ये जो लिखी है B। और आपने ऑयल से डीजल का इक्विपमेंट है वो, और आपने वाटर टाइप फायर एक्सटिंग्विशर करा जिसपे ओनली फॉर A लिखा है, तो वो बुझने के बजाय वो और आकर जोर से भभका निकलेगा, आप इंजर्ड हो सकते हैं। और अगर गलती से आजू बाजू वाला है तो ब्लास्ट भी हो सकता है इंजन। ज्यादा टेम्परेचर बनने के बाद में अगर पानी का अटैक किया आपने और आपकी जान जा सकती है। तो ये यंत्र यूज करने से पहले उस पर मार्किंग जो दिया है उसको देख लेना चाहिए। मेडिकल ऑफिसर्सनेही मार्गदर्शन केलं। गाडीचा अपघात झाल्यास पहिला डॉक्टर हा चालकच असतो असं सांगून प्रथमोपचारांविषयी माहिती देण्यात आली। निंबोरा नगर समाज कल्याण हॉस्टेल जवळ पथदिवे लावण्याची मागणी आक्रमण युवक संघटनेनं केली आहे। या संदर्भात त्यांनी मनपा आयुक्तांना निवेदन दिलं व नारेबाजीही केली। हँडपंपची दुरुस्ती करून त्यातून पिण्यायोग्य पाणी निघावं, जाण्या येण्याकरता रस्त्यांची निर्मिती करावी, नाल्यांचं बांधकाम करावं आदी मागण्या आक्रमण संघटनेनं केल्या आहेत। निंबोरा झोपडपट्टी म्हणून अमरावती महानगरपालिकेच्या अंतर्गत आहे। गेल्या 50 वर्षापासून ही झोपडपट्टी इथे आहे। 50 वर्षापासून या झोपडपट्टीमध्ये खंबे लावले, परंतु महानगरपालिकेने आजपर्यंत लाईट लावलेले नाही। पाण्याची व्यवस्था आहे, हापशा लावल्यात, परंतु हापशीमधून आजही गढूळ पाणी प्यायला भेटतं। हा मानवासोबत अत्याचार असून या संबंधानं मानवाधिकार आयोगाकडे सुद्धा तक्रार केलेली आहे। सोबतच या निवेदनाचं वैशिष्ट्य म्हणजे या वार्डाचे 2 नगरसेवक आहेत, एक म्हणजे नगरसेवक छायाताई अंबाडकर आणि दुसरे मेनन। या दोन्ही नगरसेवकांचं पद बरखास्त करावं याच्यासाठी हे निवेदन आदरणीय आयुक्त साहेबांना आम्ही देतो आहे। अमरावती महानगरपालिकेत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतन दरमहा व नियोजित वेळी द्यावं अशी मागणी स्वतंत्र मागासवर्गीय कर्मचारी संघटनेनं केली आहे। या संदर्भात त्यांनी मनपा आयुक्तांना निवेदन दिलं। स्वतंत्र मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचं सूचना फलक तयार करण्यास परवानगी द्यावी, तसंच कार्यालयासाठीही जागा मिळावी या संदर्भातही संघटनेनं मनपा आयुक्तांना निवेदन दिलंय। अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात येत्या 20 तासात मेघगर्जनेसह वादळी पाऊस बरसण्याचे संकेत हवामान खात्यानं दिले आहेत। गेल्या 4 दिवसांपासून सर्वत्र ढगाळ वातावरण असल्याने तापमानाच्या पाऱ्यातही कमालीची घट व वाढ नोंदवल्या जाते। गेल्या 4 दिवसांपासून अमरावती शहर जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भाचं वातावरण ढगाळ आहे। तापमानात या दिवसांमध्ये कमालीची घट व वाढ नोंदवण्यात आली असून या ढगाळ वातावरणामुळे अंगदुखी, डोकेदुखी अशा आजारांसह खोकला, सर्दीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे। हे ढगाळ वातावरण आणखी काही तास असेच कायम राहील। येत्या 20 तासात संपूर्ण विदर्भ व अमरावती जिल्ह्यात वादळी वारे, मेघगर्जनेसह गारपीट व पावसाच्या सरी बरसण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून फक्त अमरावती शहरातच नव्हे तर संपूर्ण विदर्भात ढगाळ वातावरण आहे। त्यामुळे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आकाशात ढगच दिसून येत आहेत। त्यामुळे तापमानाचा पाराही चढउतार होत असून येत्या 20 तासात संपूर्ण विदर्भात गारपिटीसह पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे। हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या 20 तासात संपूर्ण विदर्भभरात मेघगर्जनेसह गारपीट व पाऊस दस्तक देईल। हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या चाइल्ड लाईन सेंटरकडे 2 ते 3 वर्षाच्या बालिकेला सोपवण्यात आला आहे। अमरावती रेल्वे स्थानकात भटकताना ही मुलगी आढळली आहे। तिची ओळख पटवण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे। तिला तात्पुरता निवारा म्हणून होली क्रॉस बालगृहात ठेवण्यात आलंय।
अमरावती वाहतूक सेनेच्या जिल्हा प्रमुख पदावर मुन्ना मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शिव वाहतूक सेनाध्यक्षांनी ही नियुक्ती केली आहे. सरकार बदलताच सेनेनंही बदल केले आहेत. या नियुक्तीबद्दल मुन्ना मिश्रांचं सार्वत्रिक अभिनंदन करण्यात येत आहे. मालटेकडी येथील बनसोड प्लाझामध्ये 20 ते 26 जानेवारी दरम्यान तेजश्री फाउंडेशनच्या वतीने क्षमा का जादू शिबिर घेण्यात येत आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या शिबिरात मार्गदर्शन करण्यात येत आहे. जीवनाचा आनंद प्रत्येकानं घ्यावा यासाठी क्षमाशील अंतःकरण असणं आवश्यक आहे. ही कला शिकवण्यासाठी तेजश्री फाउंडेशनच्या वतीने शिबिर घेण्यात येत आहे. मगर आपके फिंगरप्रिंट्स गए हैं, इसलिए आपके साथ रेखा बंध गई. आपके और उनके बीच में अनसीन रेखा है, अदृश्य में वह असर करते रहती है. इसकी जरूरत नहीं आगे से. अब मैं जान चुका हूं कि मेरा पक्ष क्या है. किसी पर क्रोध किया आपने तो माफी मांग लोगे और अंदर कहोगे कि अब आगे से मुझे क्रोध करने की जरूरत नहीं, क्योंकि मैं प्रेमोद के पक्ष में हूं. 20 ते 26 जानेवारी दरम्यान सायंकाळी 6 ते 8 या वेळात सर श्रींच्या सत्संगाचा लाभ नागरिक घेत आहेत. मरुभूमीतील ऋणीच्या धाम येथील श्री बाबा रामदेवांचा उत्सव सुरू झाला आहे. माघ मासानिमित्त आयोजित या उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात येत आहेत. श्री रामदेव बाबांचे लाखो भक्त आहेत. रामदेव बाबांचे उत्सव मोठ्या उल्हासात भक्तिभावाने साजरे केले जातात. रामदेव बाबांच्या माघ मासातील उत्सवाला सुरुवात झाली आहे. शोभायात्रेनं या उत्सवाची सुरुवात झाली. प्रभात चौक व बडनेरा मार्गावरील श्री रामदेव बाबांच्या मंदिरात 22 ते 29 जानेवारी दरम्यान उत्सव आयोजित करण्यात आलाय. या उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. बातमीपत्रात बघूया आज आपल्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्या व्यंगात्मक कुंचल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधलंय. काय आहे हवामानाचा अंदाज? किती होतं दिवसभराचं तापमान? काय राहील उद्याचं तापमान? नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर. गुरुवार कमाल तापमान 27 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 18 डिग्री सेल्सिअस. शुक्रवार कमाल तापमान 27 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 18 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय. समाज हो, चाहे देश हो, चाहे घर हो, हमें आशावाद की जरूरत पड़ती है. आशा भरी नजरों से जीवन को देखना चाहिए, चाहे कोई भी समस्या हो. इसी विषय पर प्रस्तुत है एक संदेश. अंधेरा ही अंधेरा है, सभी लोग चीख रहे. अंधेरा ही अंधेरा है, सभी लोग चीख रहे. चीख कर शोर न बढ़ाओ घर द्वार में. चीख कर शोर न बढ़ाओ घर द्वार में. अंधकार दूर कैसे होगा इस पर सोचो. अंधकार दूर कैसे होगा इस पर सोचो. चिंता नहीं चिंतन जगाओ दरबार में. कश्तियां भटक रही आप दीप स्तंभ बनो. आगे बढ़ रहा तो बताओ मझधार में. आगे बढ़ रहा तो बताओ मझधार में. अंधकार खुद दूर हो जाएगा, धैर्य रखो. आप एक दीप तो जलाओ अंधकार में. आप एक दीप तो जलाओ अंधकार में. आप एक दीप तो जलाओ अंधकार में. धन्यवाद. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना देऊया वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या.
महापालिकेच्या समस्या जाणून घेण्यासाठी पालकमंत्री प्रवीण पोटेंनी घेतली आढावा बैठक। मनपा आयुक्तांनी सांगितली आर्थिक विवंचना। नवाथे बगीचा परिसरात रेल्वे रुळाला क्रॅक, पतंग उडवणाऱ्या मुलांच्या लक्षात आल्याने टळला मोठा अपघात। भानखेडा परिसरात आढळली चितळाची शिंग, सिटी न्यूजने केली वनसंपदा वन विभागाच्या स्वाधीन। रखडलेल्या भुयारी गटर योजनेचं काम 90% पूर्ण झाल्याचा संबंधित विभागाचा दावा। इरविनमधील पाईपलाईनचंही काम पूर्ण। वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची व काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा। आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, धनराज लेन, चक्कर 7, अमरावती। आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट पत्ता आहे www.citynews.net.in। अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज। बातमी आमची, विश्वास तुमचा।